श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या घरात गाई वासराची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ का मानले जाते आणि त्या मूर्तीमुळे आपल्या घरात कसा सकारात्मक ऊर्जा प्रवाह निर्माण होतो तेही आपण आज जाणून घेऊया। गाईला हिंदू धर्मात गोमाता म्हणतात, कारण ती सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते। ऋग्वेद, अथर्ववेद व भागवत पुराण यामध्ये गायीचे वर्णन सर्व पापांचा नाश करणारी अशी केले आहे। भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपालक होते, म्हणून गाई वासरांसोबत खेळत असत, म्हणून गायीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते आणि श्रीकृष्णाची कृपा घरात येते असं म्हटले जाते। गाई म्हणजे माता आणि वासरू म्हणजे संतान, दोघे मिळून प्रेम, पालन पोषण आणि करुणा यांचे प्रतीक आहे। घरात ही मूर्ती ठेवली की मातृत्व, शांती आणि समृद्धी यांचे वातावरण तयार होते असे मानले जाते की ही मूर्ती नकारात्मक शक्ती दूर करून सात्विकता वाढवते। तर वास्तुशास्त्रात गाई वासराची मूर्ती ईशान्य दिशा उत्तर पूर्व ठेवणे शुभ असते, त्यामुळे घरात धन, आरोग्य आणि आनंदाचा प्रवाह वाढतो। अनेक वास्तुतज्ञ सांगतात की ही मूर्ती घरातील गृहकलह, आर्थिक अडचणी आणि तणाव कमी करते। तर ह्या मूर्ती ठेवण्याचे काही नियम आहेत, तर ते आज आपण जाणून घेऊया। मूर्ती धातू, पितळ, चांदी किंवा मातीची असावी। ती नेहमी स्वच्छ, फुलांनी सुशोभित आणि ताज्या पाण्याने अभिषेक केलेली ठेवावी। दर सकाळी थोडं गाईचं नाव घेत ओम गोमाताय नमः असा मंत्र म्हटला तर विशेष पुण्य मिळते। मंत्र परत जाणून घ्या, ओम गोमाताय नमः। तर घरातील अशा प्रकारे गाईची उपासना केल्यावर, गाईची अशी पूजा केल्यानंतर घरातील नकारात्मकता नाहीशी होते, धनधान्याची वाढ होते, घरात सुख, शांती, निरोगीपणा आणि देवकृपा वाढते। विशेषतः गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी गाईच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलित केल्यास शुभ फल मिळते। गाई वासरू हे सेवा आणि ममत्व यांचं प्रतीक आहे। जशी गाय सर्वांना दूध देते, तशीच मूर्ती आपल्याला दानशीलता आणि करुणा शिकवते। गाई वासराच्या मूर्तीसमोर दररोज क्षणभर ध्यान केल्याने मन स्थिर होते आणि सकारात्मकता विचार वाढतात आपले। म्हणूनच मित्रांनो, गाई वासराची मूर्ती ही फक्त एक शोभेची वस्तू नाही, ती आपल्या घरातील धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय समृद्धीचे केंद्र आहे। तर आजच आपल्या देवघरात ही मूर्ती ठेवा आणि गोमातेची कृपा आपल्या घरावर नांदो। गोमाता सर्व देवतांचे स्वरूप आहे, तिच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते। जर आपल्या घरात गाई वासराची मूर्ती नसेल तर ह्या वसुबारसला ही मूर्ती नक्की आणा। आपल्या परीने ही मूर्ती तुम्हाला पितळाची पाहिजे, चांदीची पाहिजे किंवा मातीची असो, तर ती आपल्या परीने आपल्याला जशी आपली इच्छा असेल तशी मूर्ती आणा आणि वसुबारसपासून आपल्या घरामध्ये ही मूर्ती स्थापन करा व गाई वासराची कृपा आपल्या घरावर अखंड राहू। श्री स्वामी समर्थ। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।